चॅप्टर आपलं बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस इन बीम. असं लक्षात ठेवायचं आहे, बेंडिंग स्ट्रेसेस म्हणजे काय. कन्सिडर एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे. समजा हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ह्या बीमला आपण काय केलं आहे, हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे, इथून खालून लोड दिलेला आहे. हे दोन जे आहेत ते सपोर्ट आहेत. इफ सिम्पली सपोर्टेड बीम इज लोडेड ॲट सेंटरला जर लोड दिला तर काय होतं आहे, वेन लोड इज अप्लाइड ॲट सेंटर ॲट दॅट टाईम दिस बोथ आर सिम्पली सपोर्टेड, देअर फोर दिस बीम मे डिफ्लेक्ट लाईक दिस. काय होणार आहे बघा, हे बीम जे आहे ते असं डिफ्लेक्ट होणार. म्हणजे तुमचं बीमचं शेप आता असा आला, हे असं हे तुमचं बीमचं शेप. इथं जे आहे हे तुमचं सपोर्ट झालं. तर नेक्स्ट बीट बघा, ह्या बीमचं जे सेंटर आहे ह्याला म्हणतो आपण न्यूट्रल ॲक्सिस म्हणतो. याला काय म्हणतो आपण, न्यूट्रल ॲक्सिस. मग आता हे जे बीम आहे हे बीम बेंड झालं आहे. हे जे बेंड झालेलं जे बीम आहे ह्यातला आपण बेंडिंग स्ट्रेस डायग्राम ड्रॉ करतो. ते मधलं लक्षात ठेवायचं हे न्यूट्रल ॲक्सिस. मग ह्याचं हे डायग्राम हे असं येत असतं, हे लक्षात ठेवायचं. मग आता ह्याच्यामध्ये बघा, आता जर तुम्ही तो ऑब्झर्व केलात, इथं काय झालं आहे, हा खालचा जो एंड आहे किंवा हा खालचा जो सरफेस आहे हे काय झालं माहिती आहे का, असं एक्सटेंड झालं आहे. म्हणजे खालचं सरफेस एक्सटेंड झालं आहे म्हणजे खाली टेन्शन झालं आहे, म्हणजे सिग्मा टी घ्यायचं. आणि वरचा जो सरफेस आहे, वरचा सरफेस काय झालं आहे बघा, हे वरचा सरफेस थोडं कॉन्ट्रॅक्ट झालं आहे. वरचा सरफेस कमी झाला आहे, खालचा सरफेस एक्सटेंड झाला आहे. खालचा सरफेस टेन्साईल असल्यामुळे सिग्मा टी, आणि वरचं कॉम्प्रेस झाल्यामुळे आपण काय कन्सिडर करणार, सिग्मा सी कन्सिडर करणार. हे झालं सिग्मा सी. तेच जर समजा कॅन्टिलिव्हर बीम आहे तर कॅन्टिलिव्हर बीमला काय होणार आहे बघा, बीम असं डिफ्लेक्ट होतं, बीम असं डिफ्लेक्ट येतं. तर हे वरचा जो सरफेस आहे, ह्या वरचा सरफेस म्हणजे टेन्साईल आहे म्हणून आपण याला सिग्मा टी कन्सिडर करतो. खालचा जो सरफेस आहे हा कॉम्प्रेशन आहे, याला सिग्मा सी कन्सिडर करतो. हे झालं सिग्मा सी. आणि मिडल जो पोर्शन आहे ह्याला आपण म्हणतो न्यूट्रल ॲक्सिस. हे झालं आपलं न्यूट्रल ॲक्सिस. हे न्यूट्रल ॲक्सिस आपण कन्सिडर केलं. पुढचा पार्ट बघा, हे न्यूट्रल ॲक्सिस झालं, सिग्मा टी सिग्मा सी. तर आपण काय करणार आहे, डायग्राम ड्रॉ करताना असं ड्रॉ करणार. हे मिडल हा जो पोर्शन आहे हा येतो आपला सिग्मा सी आणि अप्पर सरफेस म्हणजे सिग्मा टी. हे डायग्राम लक्षात ठेवायचं. ह्याच्यासाठी फ्लेक्झरल फॉर्म्युला एम अपॉन आय इज इक्वल्स टू सिग्मा बी अपॉन वाय इज इक्वल्स टू ई अपॉन आर, वेअर एम म्हणजे बेंडिंग मोमेंट. एम म्हणजेच काय, बेंडिंग मोमेंट. एम म्हणजेच बेंडिंग मोमेंट इन न्यूटन मीटर. I is equals to moment of inertia. I is equals to moment of inertia in mm raised to 4. Sigma b is equals to bending stress. Sigma b is equals to bending stress. Y is equals to distance from neutral axis. Distance from neutral axis. E म्हणजेच यंग्स मॉड्युलस. ई म्हणजे काय, यंग्स मॉड्युलस. आणि आर म्हणजेच काय, रेडियस ऑफ कर्वेचर. हा झाला फॉर्म्युला. मग ह्याच्यानंतर हा जो यम आहे त्या यमचे काही स्टँडर्ड फॉर्म्युले. स्टँडर्ड फॉर्म्युले म्हणजे काय, केस नंबर 1, समजा बीम जर सिम्पली सपोर्टेड असेल तर असं लक्षात ठेवायचं, मॅक्सिमम सेंटरला असतं ह्याचं लेंथ एल. आणि समजा हे जर डब्ल्यू असेल तर याचा फॉर्म्युला WL/4 येतं. WL/4. हे फॉर एक्झाम्पल हे सगळे जे फॉर्म्युलेज आहेत ते आता समजावून सांगितलं. बेंडिंग स्ट्रेसचं डेफिनेशन, हे डायग्राम, हे बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, हे फॉर सिम्पली सपोर्टेड, फॉर कॅन्टिलिव्हर. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघा, हे फ्लेक्झरल फॉर्म्युला. त्याच्यानंतर जर सिम्पली सपोर्टेड असेल बघा, बोथ एंडला सिम्पली सपोर्ट, मध्ये जर लोड असलं, बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला येतं WL/4. हे सिम्पली सपोर्ट. आणि युडेल असलं तर त्याचा फॉर्म्युला येतं WL²/8 येतं. इथं कॅन्टिलिव्हर आहे, लोड जर एंड असलं तर एल म्हणजे काय येतं, फॉर्म्युला WL येतं. परत काय करायचं, हे कॅन्टिलिव्हर आहे आणि पूर्ण युडेल असलं तर फॉर्म्युला येतं WL²/2 येतं. मग आता सॉल्व कसं करायचं बघा, लक्ष द्या. या टाईपच्या प्रॉब्लेमला बघा एवढे हे फॉर्म्युलेज आहेत. त्यानंतर बघा फर्स्ट क्वेश्चन, अ टिंबर बीम 200 mm वाईड अँड 400 mm डीप इज सिम्पली सपोर्टेड. म्हटले मी काय करणार बघा, एक बीम ड्रॉ केलो, काय सांगितलं, 200 mm डीप अँड 400 mm डीप. बी इक्वल टू 200 mm, डी इक्वल टू 400 mm. सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ 4 मीटर म्हटलं आहे. इट कॅरीज अ फुल स्पॅन UDL ऑफ 19 kN/m. म्हणजे काय, एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे. त्या सिम्पली सपोर्टेड बीमला बघा स्पॅन किती आहे म्हटलं, स्पॅन ऑफ 4 मीटर आणि कॅरीज UDL म्हटलं आहे. UDL म्हणजे बघा हे असं येतं, याची व्हॅल्यू किती आहे, 19 kN/m. 19 kN/m. मग काय सांगितलं, फाइंड मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस. मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय काढायचं आपल्याला, सिग्मा बी. असं लक्षात ठेवायचं. हे आता सिम्पली सपोर्टेड जर असला तर हे डायग्राम हे असं येणार, हे इथून ते आता
सिम्पली सपोर्टेड आहे. जर सिम्पली सपोर्टेड असलं, मी काय सांगितलं होतं, हे बीम सिम्पली सपोर्टेड आहे. जर सिम्पली सपोर्टेड असेल तर खाली सिग्मा टी असतं, वर सिग्मा सी असतं. एवढं जे डिस्टन्स आहे हे वाय कन्सिडर करायचं. बघा एवढं जे डिस्टन्स आहे वाय म्हणायचं. तर बघा लक्ष द्या, आता फॉर्म्युला काय आपल्याकडे, एम अपॉन आय इज इक्वल्स टू सिग्मा बी अपॉन वाय इज इक्वल्स टू ई अपॉन आर. याच्यातलं बघा आपल्याला एम ह्या फॉर्म्युल्यावरनं कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला सिग्मा बी कॅल्क्युलेट करायचं तर आपण काय करणार, फक्त आता हा एवढाच फॉर्म्युला यूज करणार. जर आपण एवढाच फॉर्म्युला यूज केलो तर इथं कसं येतं, एम अपॉन आय इज इक्वल्स टू सिग्मा बी अपॉन वाय. कन्सिडर दिस ॲज अ इक्वेशन नंबर 1. पहिल्यांदा बघा एम कसं कॅल्क्युलेट करायचं, एम इज इक्वल्स टू फॉर सिम्पली सपोर्ट विथ UDL, फॉर सिम्पली सपोर्ट विथ UDL फॉर्म्युला येतं एम इज इक्वल्स टू डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8 येतं. डब्ल्यूची व्हॅल्यू 19, 4चा स्क्वेअर बाय 8 म्हणजेच 19 इंटू 16 बाय 8, 8 2 जा 16, 19 2 जा 38 किलो न्यूटन मीटरमध्ये येतं आन्सर. आता काय करायचं बघा, हे न्यूटन MM मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजेच मी काय करणार, 38 इंटू 10⁶ हे न्यूटन MM मध्ये कन्वर्ट झालं. हे झालं आपलं एम. एकदा जर एम काढलो, आता काय करायचं बघा, एम झालं, आय काढायचं. आयचा फॉर्म्युला काय, आय इज इक्वल्स टू BD³ बाय 12 घ्यायचं, BD³ बाय 12. बी म्हणजे इथं किती आहे बघा, बीची व्हॅल्यू, बी किती आहे 200 आणि डी 400. तर मी काय करणार, 200 इंटू 400³ अपॉन 12. हे बघा कॅल्सीमध्ये हे जर सोडवलं आपण तर असं येतं 200 इंटू BD³ बाय 12 डिवाइड बाय 12. आन्सर येतं 4.50 इंटू 4.50 इंटू 10⁸ 4.50 इंटू 10⁸ आलं. मग मी काय करणार, 4.50 इंटू 10⁸ mm⁴. हे झालं आय. एवढा एम झालं, आय झालं. आता काय करायचं, सिग्मा बी काढायचं आपल्याला. सिग्मा बी जर काढलो आपण, हे असं येतं. आता बघा वाय म्हणजे काय घ्यायचं, D/2 घ्यायचं. वाय म्हणजे काय, D/2. बघा इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स मी वाय सांगितलो. जर वायची व्हॅल्यू काय घेणार आपण, D/2. म्हणजेच वाय काय येतं, 400 अपॉन 2 म्हणजेच वाय इज इक्वल्स टू 200 mm येतं. समजा वायची व्हॅल्यू 200 आलं, हे सगळे व्हॅल्यूज ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करायचं. देअरफॉर पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. म्हणजेच कसं झालं बघा, एम अपॉन आय इज इक्वल्स टू सिग्मा बी अपॉन वाय हा फॉर्म्युला आहे. तर एम इंटू वाय अपॉन आय इज इक्वल्स टू सिग्मा बी झाला. बघा एमची व्हॅल्यू किती आलं, 38 इंटू 10⁶. वाय किती आहे 200 अपॉन आय किती आहे 4.50 इंटू 10⁸ इज इक्वल्स टू सिग्मा बी. म्हणजे आन्सर येतं 38 इंटू 10⁶ इंटू 200 डिवाइड बाय 4.50 इंटू 10⁸ 1.69. आन्सर येतं 1.69. 38 इंटू 10⁶ इंटू 200 डिवाइड बाय 4.5 इंटू 10⁸. आन्सर येतं 1.69 इंटू 10⁻1 म्हणजे 16.9 न्यूटन पर mm² आलं बघा. हे झालं आपलं फर्स्ट आन्सर. आता लक्ष द्या काय सांगितलं, अ टिंबर बीम 150 mm वाईड 300 mm डीप इज सिम्पली सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ 4 मीटर. परत सेम क्वेश्चन आहे, बी अँड डी चेंज केलं. बघा लक्ष द्या, सिम्पली सपोर्टेड बीम काय सांगितलं 150 mm वाईड. बघा 150 mm वाईड. परत किती सांगितलं 300 mm डीप. बघा 300 mm डीप ते 300 mm. एवढं जर आपण कन्सिडर केलं, सिम्पली सपोर्टेड म्हटलं, जर सिम्पली सपोर्टेड म्हटलं तर मी काय सांगितलं होतं, इथं घेताना सिग्मा टी घ्यायचं आणि इथं सिग्मा सी आणि एवढं जे डिस्टन्स आहे ते वाय असतं. म्हणजे इथं बघा बी आलं 150, डी आलं 300 mm
आणि इथं 150 mm. तर वाय किती घेणार आपण, वायची जी व्हॅल्यू आहे ते आपण कसे कन्सिडर करतो, डीच्या निम्म म्हणजे परत हे पण किती आलं 150 mm. परत बघा सिम्पली सपोर्टेड बीम स्पॅन किती आहे 4 मीटर आहे आणि व्हॅल्यू किती आहे 10 kN per मीटर, म्हणजे असं आलं हे 10 kN per मीटर. म्हणजेच आपला फॉर्म्युला बघा ॲज M/I इज इक्वल्स टू सिग्मा बी अपॉन वाय. तर सिग्मा बी इज इक्वल्स टू काय येतं M इंटू Y/I येतं. इक्वेशन नंबर 1. वाय तर आपल्याला इथं मिळालं आहे, राहिलं काय M. असं लक्षात ठेवायचं फॉर्म्युला काय WL²/8. W किती आहे 10, L किती आहे 4² 8. हे जर केलो आपण, हे 4² 16. हे जर तुम्ही सॉल्व केलात तर 20 kN येतं आहे. आता काय करायचं बघा, हे कन्वर्ट करताना 20 × 10⁶ करायचं. का बरं, तर ह्याचं कन्वर्जन करायचं आहे म्हणून. म्हणजे किती होणार माहिती आहे का, किलोन्यूटनचं न्यूटनमध्ये केलं की 10⁻³ आणि मीटरचं MM केलं की 10⁻³. म्हणजे टोटल 10⁶ कशात कन्वर्ट झालं, हे न्यूटन MM होतं. हे बघा हे M न्यूटन M मिळालं. आयचा फॉर्म्युला काय, I इज इक्वल्स टू BD³/12. बी किती आहे 150, डी किती आहे 300/3 म्हणजे आन्सर काय येतं 150 × 300/3 आन्सर येतं 337.5 × 10⁻⁶ mm⁴. आता काय करायचं, ते पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. हे बघा पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणजे आन्सर कसं आलं M इज इक्वल्स टू बघा 337.5 × 10⁻⁶ इंटू वायची व्हॅल्यू किती आहे 150 अपॉन हे 20 × 10⁻⁶ आहे 20 अपॉन 337.5 × 10⁻⁶ केलं की आपल्याला सिग्मा बी मिळतं. सिग्मा बी, तर सिग्मा बीचं जे आन्सर आहे सिग्मा बी इक्वल टू बघा असं आलं 20 × 10⁻⁶. काय करणार 20 × 10⁻⁶ 20 × 10⁻⁶ इंटू 150 डिवाइड बाय हे आन्सर केलं. आन्सर येतं 8.88 येतं 8.88 Nm². हे झालं आन्सर. पुढचं क्वेश्चन बघा, अ टिंबर बीम 200 mm वाईड अँड 300 mm डीप सिम्पली सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ 3 मीटर म्हटलं. मग आता इथं काय केलं बघा, बी अँड डी दिलं. काय सांगितलं, सिम्पली बीम ऑफ असं सांगितलं. हे किती आहे 200 mm वाईड 300 mm डीप. बघा हे 300 mm डीप. मग 300 mm डीप जर असेल, हे डायग्राम कंपल्सरी असं ड्रॉ करायचं. जर सिम्पली सपोर्टेड असेल तर खाली सिग्मा टी लिहायचं, वर सिग्मा सी लिहायचं. एवढं जे डिस्टन्स आहे वाय, बघा लक्ष द्या, बी 200 mm आहे 200 mm आहे. डी किती आहे प्रॉब्लेममध्ये 300 mm आहे. तर बी आणि डी मिळालं तर वाय म्हणजे काय घेतो आपण D/2 म्हणजेच काय करतो आपण 150 mm घेतो. बी डी आणि वाय झालं. याच्यानंतर पुढचा पार्ट बघा, इट कॅरीज अ युडल ऑफ किती आहे 12 kN per मीटर ओव्हर एंटायर स्पॅन म्हटलं. मग आपण काय करणार आहे बघा, ओव्हर एंटायर स्पॅन किती सांगितलं बघा, डीप ओव्हर अ स्पॅन ऑफ 3 मीटर. स्पॅन किती आहे 3 मीटर आणि इथं व्हॅल्यू किती आहे 3 kN per मीटर. संपलं. आता काय करणार फॉर्म्युला M/I इज इक्वल्स टू सिग्मा बी अपॉन वाय. तर सिग्मा बी इज इक्वल्स टू वाय वर गेल्यावर काय होतं M × Y/I. इथून पुढं बघा, हा राहिलेला जो प्रॉब्लेम आहे ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. Mचा फॉर्म्युला यूज करायचा WL²/8. हे बघा M इज इक्वल्स टू WL²/8. M इज इक्वल्स टू WL²/8. हे व्हॅल्यू पुटअप करा. जे आन्सर येतं ते येतं किलोन्यूटन मीटरमध्ये. आलेल्या उत्तराला इंटू 10⁻⁶ केल्यावर कशात कन्वर्ट होतं, हे न्यूटन MM होतं. इथून तुम्हाला मिळेल M. एकदा जर आपण M काढलो, M काढल्यानंतर पुढचं स्टेप काय, M कॅल्क्युलेट केलं की आयचा फॉर्म्युला काय BD³/12. ह्याचा आन्सर येतं MM⁴. पुट व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1 म्हणा. पुट व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1. हे इथून रिमेनिंग होमवर्क सॉल्व करायचं. ते तुम्ही सॉल्व करा. सेम प्रॉब्लेम आहे वरच्या दोन्ही प्रॉब्लेमसारखंच. बघा लक्ष द्या. इथं काय सांगितलं, बीम ऑफ क्रॉस सेक्शन 100 × 200 mm इज सिम्पली सपोर्टेड ॲट बोथ एंड्स. मी काय करणार, एक बीम ड्रॉ करणार. काय सांगितलं, क्रॉस सेक्शन कसं दिलं 100 mm × 200 mm 100 × 200 mm इज सिम्पली सपोर्टेड ॲट बोथ एंड्स. बघा सिम्पली सपोर्टेड ॲट बोथ एंड्स, दोन्ही एंडला सिम्पली सपोर्ट केलेलं आहे. परत काय सांगितलं, इट कॅरीज 2 कॉन्सन्ट्रेटेड लोड
बघा लक्ष द्या, इट कॅरीज टू कॉन्सन्ट्रेटेड लोड. टू कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजे पॉईंट लोड ऑफ 100 किलो न्यूटन. मगाशी उडेल होतं, आता काय सांगितलं, पॉईंट लोड 100 किलो न्यूटन. ईच ॲक्टिंग ॲट 2 मीटर फ्रॉम ईच सपोर्ट म्हटलं आहे. मग आपण काय करणार, इकडून घेणार, हे लोडची व्हॅल्यू किती घेणार आपण, 100 किलो न्यूटन. इथं पण घेणार आपण 100 किलो न्यूटन. बीम स्पॅन ऑफ बीम इज 2 मीटर, 2 मीटर स्पॅन, 2 मीटर स्पॅन. अँड इट स्पॅन ऑफ बीम इज 7 मीटर. बघा, स्पॅन ऑफ बीम इज 7 मीटर अँड इट इज ॲक्टिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 मीटर फ्रॉम बोथ एंड. दिस इज ऑफ 2 मीटर, दिस इज ऑल्सो ऑफ 2 मीटर. कन्सिडर दिस एज अ RA and RB. Now next step is find maximum bending stresses induced. Find maximum bending stresses induced. Now from figure we conclude that B is equals to, this is sigma T for simply supported, this is sigma C. Now from figure, B equal to 100 mm, B equal to 100 mm, D equal to 200 mm, depth is 200 mm, and Y is equals to D by 2, means it is also 100 mm. Now M upon I is equals to sigma B upon Y फॉर्म्युला आहे. तर सिग्मा B is equals to काय येईल, M into Y upon I. कन्सिडर दिस ॲज अ फर्स्ट इक्वेशन. नेक्स्ट बघा, फॉर गिवन फिगर, फॉर किंवा फॉर अबोव फिगर, फॉर अबोव फिगर. बघा लक्ष द्या, इथं जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलात तर काय केलं माहिती आहे का, दोन लोड दिलेत. जर 2 लोड दिलेले असतील, हे बघा, दिस बोथ लोड, हे जे दोन्ही लोड आहेत, ॲक्टिंग ॲट अ सेम डिस्टन्स फ्रॉम बोथ एंड. काय व्हावं लागलं, दोन्हीकडून डिस्टन्स सेम आहे, इकडून 2 मीटरवर आहे, इकडून पण 2 मीटरवर आहे. हे लोड 100 आहे, हे लोड पण 100 आहे. तर असं लक्षात ठेवायचं, याला म्हटलो मी C आणि याला म्हणायचं D. तर मोमेंट ॲट C इज इक्वल्स टू मोमेंट ॲट D, दोन्ही इक्वल असतं. हे कसं घ्यायचं, हे लोड इंटू डिस्टन्स करायचं. बघा काय सांगायला लागलो, हे 100 इंटू 2 करायचं, लोड इंटू डिस्टन्स. हे वेगळा टाईपचं प्रॉब्लेम आहे, फॉर्म्युला दिलेलं नाही आपल्याला त्या ह्याच्यामध्ये. तर असं लक्षात ठेवायचं, जर 2 लोड असतील तर हे लोड इंटू डिस्टन्स करायचं. म्हणजेच इथं कसं झालं, आता 100 इंटू 2 म्हणजेच काय आलं, 200. युनिट कसं आहे, किलो न्यूटन मीटरमध्ये आलं. म्हणजेच M इज इक्वल्स टू काय आता 200 इंटू 10⁶ न्यूटन MM मध्ये. तर आयचा फॉर्म्युला काय, BD³/12. B किती आहे 100, D किती आहे 200³ अपॉन 12. हे असं येतं 100 इंटू 200³/12. 100 इंटू 200³ डिवाइड बाय 12. आन्सर येतं आहे 66.66 इंटू 10⁶ mm⁴. आता काय करायचं, पुट इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केलो आपण. असं येतं, सिग्मा B इज इक्वल्स टू M इंटू Y अपॉन I. हे बघा असं आलं, सिग्मा B इज इक्वल्स टू M इंटू 200 इंटू Y. वायची व्हॅल्यू किती आहे 2Y. M इंटू Y अपॉन I. आयची व्हॅल्यू किती आहे 66.66 इंटू 10⁶. डिवाइड बाय 66.66. आन्सर येतं 300. पॉईंटमधलं थोडंफार जे डिफरन्स आहे, पॉईंटमधला जो थोडाफार डिफरन्स आहे, तो डिफरन्स जो आहे तो निग्लिजिबल असतो. त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. मे बी तुमचा आन्सर 300 पॉईंट वगैरे काय तर येईल. हेच तुमचं फायनल आन्सर कन्सिडर करायचं. परत पुढं बघा, अ जॉईस्ट ऑफ म्हणून सांगितलं. हे जॉईस्ट म्हणजे आपला आय सेक्शन कन्सिडर करायचं. अ जॉईस्ट ऑफ 5 मीटर स्पॅन हॅज अ फ्लॅन्जेस 250. अ जॉईस्ट असं लक्षात ठेवा, जॉईस्ट इज नथिंग बट आय सेक्शन. जॉईस्ट म्हणजे काय, आय सेक्शन. काय सांगितलं, अ जॉईस्ट ऑफ 5 मीटर स्पॅन हॅज अ फ्लॅन्जेस 250 mm वाईड अँड 20 mm थिक अँड वेब दिलं आहे. आय सेक्शन ड्रॉ करत असताना असं आपण आय सेक्शन ड्रॉ करतो. हे आय सेक्शन काय आता 250 mm वाईड अँड
20 mm थिक.